नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये आपलं स्वागत. मी विठ्ठल पाटील. खरं तर विठ्ठल बोले या चॅनेलचा उद्देशच असा आहे की समाज प्रबोधन, समाजाच्या प्रबोधनासाठी जे जे विषय असतील ते सर्वच हाताळायचे. राजकारण असो, गुन्हेगारी असो, समाजकारण असो, व्यापार असो, पर्यटन असो, प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोलणार आहोत. आजचा विषय जो आहे तो खरं तर समाज प्रबोधनासाठी अत्यंत उपयुक्त असेल, विशेषतः शेतकऱ्यांसाठी, की जे शेतकरी फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत त्यांना एक उत्पन्नाचं साधन म्हणून मध उत्पादनाकडे कसा वळता येईल हाही तितकाच महत्त्वाचा विषय आहे. कारण आपण आता पाहतोयच की कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव आणि पंचक्रोशीचा राज्यभर आणि देशभर कसा गवगव आणि डंका सुरू आहे तो. या भागातील शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला, मध संकलनाचा व्यवसाय सुरू केला. खरं तर या व्यवसायासाठी गुंतवणूक अगदी 100त, शेकड्यात आणि उत्पन्न मात्र लाखात असा जो प्रकार आहे तो त्यांच्या व्यवसायातून समोर आलेला आहे. आणि तो आपण पाहिलं तर खरोखरच पटण्यासारखं आहे की मध संकलनासाठी अगदी कमी गुंतवणूक करावी लागते. आणि विशेष म्हणजे ना बी बियाणे, ना शेती, ना खते, ना कुठले केमिकल्स, कशाचीही गरज नाही. फक्त मधुमक्षिका पालनासाठी जी पेटी असते तेवढंच काही ती तुमची भांडवली गुंतवणूक असेल. आणि त्यानंतर त्या मधमाशांपासून जो मध मिळतो ते सगळं तुमचं उत्पन्नच असणार आहे. आज मधाची किंमत बाजारपेठेत 800 रुपयांपासून 1200 रुपये प्रति किलो अशी आहे. म्हणजे हा मधाला मिळणारा दर किती आहे पहा. आणि तो संकलित करण्यासाठी फक्त जे लाकडी पेटी म्हटलं आपण त्याचा उपयोग करायचा आहे. आणि मधमाशांची जास्तीत जास्त संख्या वाढवायची आहे. त्यासाठी जे काय प्रयत्न करावे लागतील आणि काही कष्ट घ्यावे लागतील तेवढाच हा या व्यवसायातील धावपळीचा विषय म्हटलं तर चालेल. अन्यथा हा व्यवसाय म्हणजे भरभरून उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. मध जितका गोड असतो तितकाच हा मधाळ व्यवसाय म्हटलं तरी चालेल. कारण जे आपल्या अवतीभोवती निसर्ग संपन्नता आहे, जंगल आहे, त्यातूनच या मधुमक्षिका मध गोळा करतात. आणि विविध प्रकारच्या झाडांच्या फुलापासून हा जो मध गोळा केलेला असतो तो खरोखरच औषधी गुण असणारा असतो. आणि तो मध गोळा करण्यासाठी संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा जेथे आहेत, जेथे सह्यकडे आहेत, सह्याद्रीच्या संपूर्ण कायाकापारीत हा व्यवसाय करणं प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे. आणि तो त्यांनी केला तर खरोखरच मध उत्पादन वाढेलच, पण प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक उन्नतीही वाढेल. कारण म्हटल्याप्रमाणे अगदी 100 किंवा 1000 रुपयात गुंतवणूक करायची आणि लाखात उत्पन्न मिळायचं. पाटगावच्याच काही शेतकऱ्यांच्या या संदर्भातील प्रतिक्रिया इतकं प्रबोधन करणारे आहेत, इतकं प्रोत्साहन देणारे आहेत की ते आपण ऐकायच्याच आहेत. आणि आपण ऐकूया. मी प्रणाली प्रताप मापसेकर. मी राहणार पाडगावची. मधाचे गाव पाडगाव म्हणून आता प्रसिद्ध असलेले मधाचे गाव पाडगाव. सुरुवातीपासून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच पारंपरिक व्यवसाय म्हणून मधाचा व्यवसाय आम्ही करत होतो. म्हणजे मधुमाशिका पालन हा व्यवसाय करत होतो. मधुमाशिका पालन हा व्यवसाय पारंपरिकरित्या करायला गेला तर सोपाच आहे, पण आता आधुनिकरित्या केला तर आणि सोपा आहे. मधमाशीसारखं सहनशील व्यवसाय कोणताही नाही. मधमाशामध्ये मधमाशी पालन हा व्यवसाय मध उत्पन्नामध्ये नाही म्हटलं तर वर्षाला 5-6 लाखापर्यंत मध हा काढला जातो. कसं 5 वर्षापूर्वी रोग आल्यामुळे मधमाशी व्यवसाय हा संपुष्टात आला होता. पण आता खादी ग्रामोद्योगच्या ट्रेनिंग त्यांची प्रशिक्षणं दिली, त्यामधून आधुनिकरित्या मधमाशी पालन कसं करावं, त्यांची जोपासना कशी करावी, किंवा मध काढताना सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध मध फिल्टर करून कसा घ्यावा हे आम्हाला त्यांनी शिकवलं. खरंच म्हणजे त्यामुळे पारंपरिक व्यवसाय म्हणजे पारंपरिक पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने असं मिळून मध आयुर्वेदिक मध म्हणून हा प्रसिद्ध आहे. आणि आताच्या नवीन पिढीने या मध व्यवसायात नक्की उतरावं असं मला मनापासून वाटतं. सातेरी मधमाशा पालनासाठी वापरली जाणारी ही लाकडी पेटी आहे. सातेरीची मधपेटी टाईप ए हाईव बॉक्स म्हणतात याला. तर हे टॉप कव्हर आहे आणि हे मधुकुटी आहे आणि ही पिलाव्याची कुटी आहे. हे क्वीन गेट आहे. याच्यामधून फक्त हे राणी प्रतिबंध दरवाजा म्हटलं जातं याला. याच्यातून राणी आणि नर माशा बाहेर पडू शकत नाहीत, फक्त कामकरी माशा ये जा करू शकतात. यासाठी याला राणी प्रतिबंध दरवाजा किंवा क्वीन गेट म्हटलं जातं आहे. हे टॉप कव्हर आहे. आणि
हा डमी बोर्ड आहे. ज्यावेळी विभाजन केलेलं असतं किंवा स्वार्म कमी असतो, माशांची संख्या कमी असते, तर त्यांना उष्णता मेंटेन करण्यासाठी ह्या डमी बोर्डचा आणि या इनर कव्हरचा वापर केला जातो. त्याचबरोबर हा जो मधला पार्ट आहे मधुकोटी, याच्यामध्ये फक्त मधाचा फ्रेम साठवल्या जातात आणि ह्या फ्रेम पूर्ण भरून झाल्यानंतर मधाने सील झाल्यानंतर हनी एक्स्ट्रॅक्टरमधून त्याचा मध काढून घेतला जातो. त्याचबरोबर हे जे खाली आहे ते ह्याला ब्रूड चेंबर म्हटलं जाते, म्हणजे पिलावा कोटी. याच्यामध्ये मधमाशांची अंडी, आळी, पिलावा आणि नवीन जन्मलेल्या माशा, कामकरी माशा, राणीचं काम इथं चालतं. आणि या टोटल 8 फ्रेम असतात खाली ब्रूडला. त्याचप्रमाणे वरती सुपरला देखील 8च फ्रेम असतात. बिवेल हे आपल्या चेहऱ्याला मधमाशांनी डंक करू नये यासाठी वापरलं जात आहे. आपल्याला मध साठवणुकीसाठी जे लागणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात, तर हे स्टीलचे ड्रम आहेत. ह्याच्यामध्ये मधाची साठवणूक केली जाते स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये. ही 4 फ्रेमी मधपेटी आहे. 4 फ्रेमी मधपेटी ही वसाहती डिव्हिजनच्या काळामध्ये वापरली जातात. समजा एखाद्या 2 वसाहती करायच्या असतील तर त्याच्यासाठी 4 फ्रेमी ही पेटी वापरली जाते. आपल्या मधमाशांना मुंग्या लागू नयेत किंवा मधाला मुंग्या लागू नयेत किंवा त्याच्या म्हणजे घाण कचरा लागू नये यासाठी उंचावर ठेवण्यासाठी हे लोखंडी स्टँड वापरलं जातं. ज्यावेळी कॅप्चरिंग करायचं असतं किंवा मधाचा म्हणजे हप्ता घ्यायचा असतो, मध काढायचा असतो, त्यावेळी धूर देण्यासाठी हे धूर यंत्र वापरलं जातं. हा हनी एक्स्ट्रॅक्टर आहे. मधुकुटीतल्या ज्या फ्रेम बघितल्या तर ह्या पोळ्यानं भरलेल्या असतात. तर ह्या फ्रेम अनसील करून म्हणजे सील केलेलं असतं मधाने, ते अनसील करून ह्याच्यामध्ये घातलं जातं आणि हे नंतर असं सेंट्रीफ्युगल फोर्सनं फिरवल्या गेल्यानंतर त्यातला मध हा एक्स्ट्रॅक्ट होतो आणि ह्या ड्रममध्ये साठवला जातो. आग्या माशा आपण ज्यावेळी काढतो तर डंकापासून वाचण्यासाठी हा मधमाशांचा पूर्णपणे सूट आहे. यामधून आपल्याला डंक लागत नाही. याच्यामध्ये पूर्ण माणूस सेफ्टी राहू शकतो. तर ह्या सातेरी जातीच्या मधमाशा आहेत आणि ह्या मधुकुटीतली ही मधाची फ्रेम आपण काढलेली आहे. आपण बघतोय तर मधमाशा ज्यावेळी मध परिपक्व करतात तर याच्यामध्ये 80% नेक्टर आणि 20% पाणी झाल्यानंतर त्याला मधाचं एक सील त्यांनी केलेलं असतं. याला हे मेणानं पूर्णपणे बंद केलेलं आहे. आपण बघू शकतोय असं जर हे दाबलं तर ह्याच्यातून असा हा मध बाहेर येतो आणि आम्ही ज्यावेळी हा मध काढायचं हे करतो त्यावेळी हे चाकूच्या सहाय्याने असं पूर्ण सील कापलं जातं आहे आणि त्या हार्वेस्टिंग मशीनमध्ये घालून त्याचं सेंट्रीफ्युगल फोर्सनं फिरवून त्याचा फक्त मध काढून घेतला जातो आणि हे पोळं परतच्या कामासाठी त्यांच्या उपयोगासाठी ठेवलं जाते. आता सीझनमध्ये म्हणजे बरोबर फेब्रुवारीपासून ते पावसाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे मे अखेरपर्यंत आपण 5-6 वेळा जसं जसा फुलोऱ्याचा हंगाम असेल त्या ह्याच्यानुसार मधाचं हार्वेस्टिंग करू शकतो. हे मधाचं पोळं आहे. याच्यामध्ये ही राणी माशीनं घातलेली अंडी आणि त्यांचा पिलावा आणि त्याच्यातून नवीन जन्म घेणाऱ्या माशा, ह्या सील ब्रूड जो दिसतो ह्याच्यातून नवीन माशा जन्म घेणार आहेत आणि जवळून बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये छोटी छोटी अंडी देखील आहेत. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.